हॅलो नमस्कार, मी स्नेहा आणि माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज मी ज्या ठिकाणी आलेली आहे त्या हवेतच एक वेगळी ऊर्जा जाणवते। मी आली आहे भोर तालुक्यातील रायरेश्वर किल्ल्याच्या परिसरामध्ये, ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती त्या रायरेश्वर किल्ल्यावरती आज आपण जाणार आहोत। इथून आपण आता रायरेश्वर किल्ल्यावरती जाणार आहोत आणि हा संपूर्ण रायरेश्वर किल्ला पाहणार आहोत। ज्या ठिकाणी स्वराज्याची शपथ घेतली होती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी सुद्धा आपण भेट देणार आहोत। सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या सवंगड्यांसोबत स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा म्हणून जिथे शपथ घेतली तो रायरेश्वर। चला तर मग स्वराज्याची साक्ष देणाऱ्या या रायरेश्वर किल्ल्यावर जाऊयात। आतापर्यंत रायरेश्वर किल्ल्याबाबत सिनेमात, पुस्तकात याबद्दल ऐकलं होतं, वाचलं होतं। आज प्रत्यक्षात पाहूयात। या पायऱ्यांवरून रायरेश्वर किल्ल्यावर जाण्यासाठी ही पायवाट आहे। रायरेश्वर किल्ल्यावरून एकाच नजरेत दिसणारे किल्ले तोरणा, राजगड, सिंहगड, पुरंदर, रोहिडा, कमळगड, केंजळगड, पांडवगड, वैराटगड, पाचगणी महाबळेश्वर, कोल्हेश्वर, लिंगणा, रुद्रमाळ, चंद्रगड तसेच देवघर धरणाचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटक नेहमीच येत असतात। पावसाळ्यात रायरेश्वर पठार रंगीबिरंगी फुलांनी बहरलेले असते। किल्ल्याच्या पठारावर 10 ते 15 प्रकारची रंगीबिरंगी फुलांच्या छटा वाऱ्याच्या झोकात आपला शृंगार करत असतात। त्यामुळे पठारावर विविध रंगांची उधळण होत असल्याचे पर्यटकांना पाहावयास मिळते। हे चित्र पाहण्यासाठी दरवर्षी श्रावण महिन्यात पर्यटक येथे गर्दी करतात। साताऱ्यातील कास पठाराप्रमाणेच या पठारावरती सुद्धा वेगवेगळ्या जातींची वेगवेगळी रंगीबिरंगी फुले पाहायला मिळतात। साधारणतः दुपारी 2 ते 3च्या दरम्यानचं हे दृश्य असून यावेळी सुद्धा आपल्याला या ठिकाणी धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळत आहे। रायरेश्वर पठारावर हे पाण्याचे तळे देखील आहेत। पावसाळ्यात हे तळे तुडुंब भरलेले असते। शिवाय या तळ्यातील पाणी पायवाटेवरती सुद्धा आलेलं आम्हाला पुढे पाहायला मिळालं। या रायरेश्वर किल्ल्याचं आणखी एक भौगोलिक वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यावरील टेकडीवर एकाच ठिकाणी 7 वेगवेगळ्या रंगाची माती आढळते। कोट्यावधी वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकातून सह्याद्रीची आणि सह्याद्रीतील काळ्या पाषाणाची निर्मिती झाली। पुढे या पाषाणावर निसर्गातील इतर घटकांचा परिणाम होऊ नये म्हणून वेगवेगळ्या रंगाचे दगड आणि त्या दगडांपासून माती तयार व्हायला लागली। पाषाणावर ऊन, वारा, पाऊस या घटकांचा परिणाम होऊन जांभा खडक तयार झाला आणि त्यावर प्रक्रिया होत जाऊन रंगीबिरंगी माती अस्तित्वात आली। चालतोय रायरेश्वर किल्ल्यावरती यायचं म्हणजे एक तुमची छोटीशी ट्रेकिंगच होऊन जाते। म्हणजे पायवाट आहे पण थोडीशी, म्हणजे एक खाली आपण पार्किंग केल्याच्या नंतर वर येईपर्यंत म्हणजे प्रॉपर जिथे मंदिर आहे, जिथे शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली तिथे येईपर्यंत म्हणजे एक ते 2 किलोमीटरचा रस्ता आहे। त्याच्यामुळे तुमची प्रॉपर ट्रेकिंगसुद्धा तिथे होऊ शकते। 1 ते 1.5 तास चालल्यानंतर फायनली आता आपण रायरेश्वर पठारावर पोहोचलो आहोत। रायरेश्वर पठारावर पोहोचल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला हे पांढऱ्या रंगाचं फलक दिसतं। या फलकावरती आपल्याला सर्व ऐतिहासिक माहिती वाचायला मिळते। या मंदिराकडे जाण्यासाठी एक झुलता पूल देखील आहे। इसवी सन 1937 मध्ये हा पूल त्यावेळेचे भोर संस्थानाचे अधिपती रघुनाथ शंकरराव पंडित पंत सचिव यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ बांधला होता। थोडं पुढे गेल्यावरती आपल्याला हे आणखी एक फलक दिसतं। या फलकावरती या पठारावर फुलणाऱ्या वेगवेगळ्या जातींच्या फुलाबद्दल माहिती दिलेली आहे।
अशा प्रकारे आपण आता रायरेश्वर पठारावरील मुख्य मंदिराच्या परिसरात पोहोचलो आहोत. सध्या महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून सुरू असलेलं राजकारण पाहता रायरेश्वर पठारावरील हा शिवाजी महाराजांचा पुतळा पाहून थोडं का होईना समाधान वाटलं. छत्रपती शिवाजीनगर गावठाण भामर्डे पुणे सन 2022 हा शिवाजी महाराजांचा पुतळा. आतापर्यंत आपण इतिहास शिवाजी महाराजांचा इतिहास पुस्तकामध्येच वाचला होता, पण आता प्रत्यक्ष आपण या ठिकाणी आलो आहोत. खूप छान वाटतंय. शिवाजी महाराजांनी त्यांच्या सवंगड्यांसोबत ज्या ठिकाणी स्वराज्याची शपथ घेतली होती तो रायरेश्वर या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत. चला तर ज्या मंदिरामध्ये शिवाजी महाराजांनी ही शपथ घेतली होती त्या मंदिरामध्ये जाऊया. या रायरेश्वर पठारावरील मंदिराचा हा आजूबाजूचा परिसर आहे. या मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जे बांधकाम आहे दगडी, त्यावरून अंदाज येत आहे की हे बांधकाम किती जुनं आणि किती भक्कम स्वरूपाचं आहे. याच मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सवंगड्यांसह स्वराज्याची शपथ घेतली. आपल्याला इतिहास कळला तो शालेय पाठ्यपुस्तकातून. शिवाजी महाराज नाव उच्चारलं तरी चटकन डोळ्यासमोर चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकावरील शिवाजी महाराजांचं चित्र येतं. हिरकणीची कविता आठवते, शाहिस्तेखानाची केलेली फजिती, अफजल खानाच्या वधाचा पराक्रमही आठवतो. याचसोबत आणखी एक गोष्ट आठवते, ती म्हणजे बाल शिवाजीने आपल्या सवंगड्यांसोबत घेतलेली स्वराज्याची शपथ. याच पिंडीजवळ बसून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती. शेवटी इतकंच म्हणेन, मरण जरी आलं तरी ऐटीत असावं, फक्त इच्छा एकच, पुढच्या 7 जन्मी सुद्धा आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराज हेच असावं. घडलेला इतिहास हा सिनेमाच्या स्क्रीनवरती जितका सुंदर दिसतो त्यापेक्षा अधिक सुंदर तो प्रत्यक्ष घडलेल्या ठिकाणी दिसतो, तसेच अनुभवायला सुद्धा मिळतो. रायरेश्वरचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. तसेच चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा.